शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, त्यापैकी 6वी जात शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? वाक्यातील नाम व सर्वनाम, वाक्यातील नाम व सर्वनाम यांना जुळून आलेला शब्द जो वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतो, त्या संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला म्हणतात शब्दयोगी अव्यय. वाक्यातील नाम व सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी आलेला संबंध ज्या शब्दांनी दर्शवला जातो त्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. ही झाली एक व्याख्या. तर साहेब शब्दयोगी अव्यय जर म्हणायचं असेल ना तर एकदम सोपा. नाम व सर्वनाम किंवा शब्दाला जुळून आलेला शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. पहा, शब्द म्हणजे शब्द किंवा अर्थपूर्ण अक्षर समूहाचा शब्द तयार होतो आणि योग म्हणजे जुळणे. शब्दाला जुळून आलेला शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. साधी व्याख्या आहे, शब्दाला जुळून आलेला शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. नाहीतर पुस्तकी व्याख्या तर आहे जशी की वाक्यातील नाम व सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी आलेला संबंध ज्या विकारांनी दर्शवला जातो, पहा ज्या अविकारी शब्दांनी दर्शवला जातो त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आपण एवढंच म्हणू शब्दाला जुळून आलेला शब्द. पण कधी कधी ते शब्दाला जुळूनही येत नाही, शब्दाच्या आधी येतात. मग आता पहा, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाला जुळून आलेला शब्द. राम घरामध्ये आहे. राम घरामध्ये आहे या वाक्यात हे घरा या शब्दाला काय लागला? मध्ये. हा मध्ये शब्द काय झाला? शब्दयोगी अव्यय. शब्दाला जुळून आलेला शब्द शब्दयोगी अव्यय. काय? श्याम गावाबाहेर गेला. आता श्याम कुठे गेला हो? श्याम गावाबाहेर गेला. गाव या शब्दाला काय शब्द लागला? बाहेर. हा शब्दाला जुळून आलेला हा मध्ये, शब्दाला जुळून आलेला हा बाहेर, हे दोन्ही काय झाले? शब्दयोगी अव्यय. म्हणजे शब्दाला जुळून आलेला शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. पहा आता शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. पहिली जात नाम. नामाचं कार्य आहे जगाला ओळख प्राप्त करून देणे. दुसरा आहे सर्वनाम. नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. विशेषण म्हणजेच नाम विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती देऊन नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण. चौथा आहे क्रियापद. वाक्यातील क्रियादर्शी शब्द आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. हे क्रियापदाचं काम झालं. पाचवा काल घेतला आपण तो म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. मग ऐका, नामाचं काम आहे जगाला ओळख प्राप्त करून देणे. सर्वनामाचं काम आहे नामाऐवजी येणे. विशेषणाचं काम आहे विशेष माहिती सांगणे. क्रियापदाचं काम आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणे आणि क्रिया दाखवणे. क्रियाविशेषणाचं काम आहे वाक्याच्या अर्थात भर टाकणे. अर्थ पूर्ण करणे नाही, वाक्याच्या अर्थात भर टाकणे. राम सावकाश चालतो, याच्यातला सावकाश शब्द गेला. राम चालतो तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, क्रियाविशेषण हवे. पण जर त्याच्यात क्रियाविशेषण टाकलं तर वाक्याच्या अर्थात काय होते? भर पडते. काय? सीता हळू चालते, याच्यातला हळू हा शब्द वाक्याच्या अर्थात भर टाकत आहे, वाक्य अर्थ पूर्ण करत नाही. पण हा शब्दयोगी अव्यय जर वाक्यामध्ये नसला ना तर वाक्याला अर्थच येत नाही. पाहता राम घरा आहे, जरा वेगळंच मराठी वाटते. पाहता त्यानंतर श्याम गावाबाहेर गेला, श्याम गावा गेला. आता इथं लागला हा शब्द. पण राम घरामध्ये आहे याच्यातला आपण जर हा अव्यय दूर केला आणि वाक्य म्हटलं राम घरा आहे, वाक्याचा अर्थ येतो का? नाही. ते ध्यानात ठेवा, शब्दयोगी अव्यय असा शब्द आहे तो वाक्याला अर्थ पूर्ण करते. काय करते? अर्थ पूर्ण करते. आता लक्ष द्या, शब्दयोगी अव्ययाचे एकूण 18 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 18 प्रकार आहेत. आता आपण एक एक प्रकार याचा पाहू. पहिला आहे हा साहेब. पहिला आहे कालवाचक. दुसरा आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? शब्दाला जुळून आलेल्या शब्दाला
शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. तर आता पहा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय. तर काल क्रिया हे ज्या शब्द असा एखादा कालवाचक शब्द असेल पण त्या कालवाचक शब्दाला लागून एखादा शब्द येत असेल तर त्याला म्हणायचं कालवाचक शब्दयोगी अव्यय. उदाहरणार्थ पहा परवापासून पाऊस बंद आहे. उद्यानंतर मी गावी जाणार. पहा त्यानंतर दुपारपूर्वी मुख्यमंत्री अकोल्यात येतील. आता वाक्य काय. परवापासून पाऊस बंद आहे. परवापासून पाऊस बंद आहे तर शब्दाला लागून आलेल्या शब्दाला शब्दयोगी अव्यय. पण हा शब्दयोगी अव्यय ज्या शब्दाला लागलेला आहे हा परवा काय दाखवते काळ दाखवते. त्यानंतर उद्यानंतर मी गावी जाणार या वाक्यात नंतर हा शब्द काय शब्दाला लागून आलेला शब्दयोगी अव्यय. आणि हा शब्दयोगी अव्यय कुणाला लागलेला आहे उद्याला. कुणाला लागला उद्या. पण उद्या काय आहे काळ आहे. काय आहे काळ. त्यानंतर दुपारपूर्वी मुख्यमंत्री अकोल्यात येतील. हा पूर्वी शब्द काय आहे शब्दयोगी अव्यय. आणि हा शब्दयोगी अव्यय कुणाला लागलेला आहे दुपार या शब्दाला. आणि तो दुपार शब्द काय कालवाचक. म्हणजे शब्दाला जोडून आलेला शब्द जर एखाद्या कालवाचक शब्दाला लागून येत असेल तर त्याला कालवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात. पहा खाण्याआधी गोळी घ्या. खाण्याआधी गोळी घ्या. पहा आधी हा शब्द काय झाला शब्दयोगी अव्यय. खाणे या शब्दाला लागला. शब्दाला लागून आलेल्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. आणि हा शब्दयोगी अव्यय कुणाला लागलेला पाहता या वाक्याचा अर्थ हा शब्द काळवाचक आहे का. खाण्याआधी गोळी घ्या. अरे खाण्याआधी गोळी घ्या तर खाण्याचा एक वेळ असते ना आपला किंवा 11 वाजता जेवतो दुपारी 2ला जेवतो संध्याकाळी 7ला जेवतो. म्हणजे हे एक वेळ आहे आणि वेळ दाखवणारा शब्द याला काय म्हणतात काल म्हणतात. आणि त्या कालवाचक शब्दाला एखादा शब्दयोगी अव्यय लागत असेल तर त्याला कालवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. पहा परवा दुपारपर्यंत बक्षीस वितरण सोहळा संपलेला असेल. परवा दुपारपर्यंत. पहा दुपार या शब्दाला पर्यंत शब्द लागला पण तो दुपार शब्द काय दाखवते काळ दाखवते. शब्दाला लागून आलेला शब्द जर काळाचा बोध करत असेल तर त्याला कालवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. नक्की लक्षात आलं. आता दुसरा आहे स्थलवाचक. शब्दाला लागून आलेला शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. पण तो शब्दयोगी अव्यय एखाद्या स्थळ बरोबर ना. स्थळ म्हणजे ठिकाण. एखाद्या ठिकाणाला लागत असेल तर त्याला म्हणायचं स्थलवाचक. पाहता कपाटात पुस्तक आहे. पक्षी घरट्याबाहेर मान काढतो. माझे घर मंदिरा मागे आहे. आता पहा स्थळवाचक म्हणजे काय. स्थळवाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे काय. शब्दाला लागून आलेला शब्द जर एखाद्या स्थळवाचक शब्दाला लागत असेल तर त्याला स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय असे शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. पाहता हा त काय झाला कपाट या शब्दाला हा त काय लागला शब्दयोगी अव्यय. आणि हा कपाट काय दाखवते स्थळ दाखवते. म्हणजे शब्दयोगी अव्यय कशाला लागला स्थळाला. त्यानंतर दुसरा आहे पक्षी घरट्याबाहेर मान बरोबर आहे ना मान काढतो. मग पक्षी घरट्याबाहेर मान काढतो या वाक्यामध्ये हा बाहेर घरटे या शब्दाला हा बाहेर लागलेला शब्द काय येणार आहे शब्दयोगी अव्यय आहे. आणि हा शब्दयोगी अव्यय घरट म्हणजे एक स्थळ आहे बरोबर आहे ना. मग एखाद्या स्थळाला लागून आलेल्या शब्दयोगी अव्ययाला स्थळवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. त्यानंतर माझे घर मंदिरा मागे आहे. मग हा मागे हा शब्द काय झाला शब्दयोगी अव्यय. एक त्याला ठेवा हा मागे बाहेर हा तसे पाहिले तर हे काय होते क्रियाविशेषण अव्यय आहे. तसे पाहिले तर ते क्रियाविशेषण अव्यय आहे. पण या
धड्यामध्ये ते शब्दाला लागून येत आहे, तर शब्दाला लागून आलेल्या शब्दाला शब्द योगी अव्यय असे म्हणतात. मग माझे घर मंदिरा मागे आहे, तर माझे घर मंदिरामागे आहे, त्याच्याला मागे हा शब्द योगी अव्यय झाला. आणि हे मंदिर काय झालं? स्थळ. माझ्या घरासमोरच शाळा आहे, माझ्या घरासमोर शाळा आहे. घर या शब्दाला काय लागला? समोर हा शब्द, समोर काय झाला? शब्द योगी अव्यय, आणि तो स्थळाला लागला म्हणून स्थलवाचक शब्द योगी अव्यय. मग हे झालं क्रियाविशेषणा शब्दयोगी अव्ययाचा दुसरा प्रकार स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. साहेब तिसरा आहे गतिवाचक. मग गतिवाचक मध्ये दोन येणार आहेत. गती म्हणजे थोडी स्पीड येणार आहे याच्यात, आणि एक ध्यानात ठेवा याच्यात उन आणि हुन असे दोन शब्द लागणार आहेत. मग गतिवाचकचे दोन उपप्रकार आहेत. हा काल दर्शक आणि स्थल दर्शक. कालदर्शक आणि स्थलदर्शक, आणि दोन्ही शब्दांना काय लागतात? उनहुन. काय लागते? उनहुन. पाहता कालदर्शक परवा पासून माझी शाळा सुरू होणार आहे. कधीपासून? परवा पासून माझी शाळा सुरू होणार आहे. पाहता हा पासून शब्दात काय लागला? उन. उन लागला, आणि हा परवा शब्द काय दाखवते? काळ. मग ओरिजिनल तसं पाहिलं ते कालवाचक आहे, पण याच्यात उनहुन लागलं म्हणून ते काय झालं? गतिदर्शक. काय झालं ते? गतिदर्शक. मग गतिवाचकही ते होणार आहे कालदर्शक. पाहता त्यानंतर आता इथं परवापासून जर मला स्पेशल कालवाचक म्हणायचं असलं ना, तर याच्यात लिहायला लागेल परवा नंतर. पाहता परवा नंतर माझी परीक्षा होणार आहे. परवा नंतर हा नंतर लागला शब्दयोगी अव्यय, आणि परवा हा स्थळ काय आहे? हा कालवाचक आहे. ध्यानात ठेवा याच्यात जर उनहुन लागला तर तो टाकायचा गतीमध्ये. कशामध्ये? गती. आणि उनहुन नाही लागला तर तो या दोघांमध्ये. आता पहा स्थळवाचक मध्ये. स्थळवाचक मध्ये आपण काय घेतलं होतं? पहा तो मंदिरातून आला. तो कुठून आला? आता तो मंदिरातून आला. मग हातून लागला तर हातून झाला शब्दयोगी अव्यय, आणि तो कोणाला लागला? मंदिर या शब्दाला. मग हे काय झालं? स्थळवाचक. मग एक ध्यानात ठेवा स्थलवाचक शब्दांना जर उनहुन लागत असेल तर ते गतिवाचक होतील, आणि ते कशात येतील? या गतिवाचक मध्ये. आणि कालवाचक शब्दांना जर उनहुन लागत असतील तर ते सुद्धा कशात येतील? गतिवाचक. याच्यात जास्त टेन्शन घ्यायचं नाही, कारण की सगळे जे काही जुने व्याकरणकार आहेत, मग ते माडगुळकर असो, ते मग भागवत असो, ते मोरा वाळंबे असो किंवा दामले असो, यांनी एकच काम केलेलं आहे, फक्त गतिदर्शक दिलेलं आहे. त्याचं उदाहरणही दिलेलं नाही त्यांच्या पुस्तकात. फक्त त्यांनी काय केलेलं आहे की बा याचे इतके प्रकार आहेत, क्लिअरिटी आणली नाही. पण मी एक क्लिअर सांगणार की याच्यात काय दिसणार आहे? याच्यात कालवाचक शब्द दिसणार आहे. त्यांना उनहुन नसला तर तो कालवाचक. परवा नंतर माझी परीक्षा होणार आहे, कालवाचक. बरोबर आहे ना? मग परवा पूर्वी तो मला भेटला, पूर्वी काय होणार आहे? कालवाचक. पण परवा पासून माझी परीक्षा चालू होणार आहे, काल. लक्षात येऊन आलं थोडं थोडं? हा चला, स्थलवाचक मध्ये उनहुन लागणार आहे. स्थलवाचक मध्ये उनहुन लागणार नाही, तर गतिवाचक मध्ये उनहुन लागणार, आणि त्याचे दोन प्रकार कालदर्शक आणि स्थलदर्शक. चला चौथा प्रकार. एक ध्यानात ठेवा, याच्यात कन्फ्युजन तुम्ही जर पुस्तकही वाचलं ना बाळासाहेब शिंदे, तर त्याच्यात ही पद्धतशीर मांडणी केलेली नाही. आपण एवढं क्लिअर लक्षात ठेवायचं की जर उनहुन लागलं तर गतिवाचक द्यायचं, आणि जर उनहुन नाही लागलं तर ते एक तर कालवाचक एक तर स्थलवाचक येणार आहे. चला पुढचा प्रकार आहे करणवाचक. करणवाचक. करण म्हणजे साधन. करण म्हणजे साधन. मग आता करण म्हणजे साधन, त्याने दुसऱ्या हाती निमंत्रण पाठवलं. आपण नेहमी म्हणतो ना, अरे त्यानं का मला स्वतः निमंत्रण दिलं, त्याने दुसऱ्या हाती निमंत्रण पाठवले. कोणत्या शब्दाला शब्द लागलेला आहे? हाती. हा काय झाला? शब्दाला जोडून आलेला शब्द शब्दयोगी अव्यय. आणि पूर्ण वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल
त्याने दुसऱ्या हाती निमंत्रण पाठवले, तर निमंत्रण पाठवण्याचं हा दुसरा काय झाला, साधन झाला. काय झाला, साधन. मग हे झालं काय, करण. या साधनाला संस्कृतमध्ये म्हणतात करणवाचक. आता वाऱ्यामुळे कपडे वाळतात. पहा वाक्य काय, वाऱ्यामुळे कपडे वाळतात. किंवा मांजराकडून उंदीर मारला गेला. आता पहा, हा हाती हा शब्द योग्य झाला आणि हा दुसरा काय झाला, निमंत्रण आणण्याचं साधन झाला. म्हणून याला म्हणतात करणवाचक शब्दयोगी. त्यानंतर दुसरा आहे वाऱ्यामुळे कपडे वाळले. तर याच्यातला हा मुळे शब्द काय झाला, शब्दाला जोडून आलेला शब्दयोगी अव्यय. आणि हा शब्दयोगी अव्यय कुणाला लागला, वाऱ्याला. वारा काय झाला हो, कपडे वाळण्याचं साधन झाला. अरे वारा नसता तर कपडे वाळले असते का, नाही. मग साधन होत असेल तर त्याला करणवाचक म्हणा. पुढचं आहे मांजराकडून उंदीर मारला गेला. हा कडून शब्द त्याला शब्दयोगी अव्यय. काय झाला, शब्दयोगी अव्यय. आणि हे मांजर काय झालं, उंदीर मारण्याचं साधन झालं. काय झालं, उंदीर मारण्याचं साधन. म्हणजे जेव्हा शब्दाला लागून आलेला शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय, आणि हा शब्दयोगी अव्यय एखाद्या क्रिया करण्याचं काय दाखवत असेल, साधन दाखवत असेल, तर त्याला म्हणायचं करणवाचक. पाहता पाचवा आहे हेतुवाचक. यात क्रिया करण्याचा काय दिसतो, हेतू दिसतो. सर पुस्तकामध्ये स्थलवाचकचे काही अव्यय दिलेले आहेत, कालवाचकचे अव्यय दिलेले आहेत, गतिवाचकचे अव्यय दिलेले आहेत, करणवाचकचे अव्यय दिलेले आहेत, हेतुवाचकचे अव्यय दिलेले आहेत. पण आपण इथं अव्ययांपेक्षाही आपण त्याचा अर्थ समजून घेऊ. म्हणजे ते अव्यय नाही पाठ असले तरी आपल्याला जर त्याचा अर्थ माहीत असला ना तर ते आपोआप अव्यय पाठ होऊन जातात. हेतू म्हणजे इथं उद्देश असतो. काय असतो, उद्देश. आता मला पत्र लिहिण्यासाठी पेन हवा. तो विद्यार्जनास्तव गृही राहतो. किंवा पुढचं वाक्य आहे तो उपचारानिमित्त अकोल्याला आला. आता हेतू म्हणजे उद्देश. मला पत्र लिहिण्यासाठी पेन हवा. पहिल्यांदा सांगायचा शब्दयोगी अव्यय कोणता आहे, साठी. मग हा साठी शब्दयोगी अव्यय हे क्लिअर झालं. पण या पूर्ण वाक्यात काय दिसते, पेन कशासाठी हवा, लिहिण्यासाठी. असा कुणाला फेकून मारण्यासाठी पाहिजे का, नाही. हेतू काय आहे, लिहिण्यासाठी पेन पाहिजे, म्हणजे हेतुदर्शक. पण आता हेच आपण करणवाचक कसं करू शकतो माहिती आहे का, मी पेनाने पत्र लिहिले. हा ने काय झाला, शब्दयोगी अव्यय. पण हा पेन काय झाला, पत्र लिहिण्याचं साधन. अरे भाषेतला शब्द ठेवण्याचा फरक आहे. मी पेनाने पत्र लिहिले म्हणजे पेन काय झाला, पत्र लिहिण्याचं साधन. म्हणून हे काय होणार आहे, करणवाचक. पण इथं काय दिसत आहे, हेतू. मला पत्र लिहिण्यासाठी पेन हवा. तो पेन कशासाठी हवा, मला घरी घेऊन नेण्यासाठी नाही, तर कशासाठी हवा, पत्र लिहिण्यासाठी. म्हणजे पहा एकाच प्रकारचं वाक्य आपण दोन्ही याच्यात बसू शकतो, पण त्याचा अर्थावरून लक्षात घेऊ की ते हेतुवाचक आहे का करणवाचक आहे. पुढचं वाक्य आहे तो विद्यार्जनास्तव गृही राहतो. तो मास्तरच्या घरी कशासाठी राहतो, भत्ता मारण्यासाठी नाही. तो कशासाठी राहतो, तो विद्यार्जनास्तव. याच्यातला स्तव हा शब्द काय येणार आहे, तर हा येणार आहे शब्दयोगी अव्यय. आणि तो कुणाला लागला, विद्यार्जन या शब्दाला लागला. मग एकदा ठेवा, विद्यार्जन तो कशासाठी राहतो, गुरुच्या घरी. तर विद्या मिळवण्यासाठी तो गुरुच्या घरी राहतो. म्हणजे याच्यात गुरुच्या घरी राहण्याचा याचा काय दिसते, उद्देश दिसते ना. गुरुच्या घरचे भांडे घासण्यासाठी नाही तो. त्यानंतर तो उपचारानिमित्त अकोल्याला आला. याच्यात दिसत आहे की हा निमित्त शब्द आहे.
हा झाला शब्दयोगी अव्यय. पण हा शब्दयोगी अव्यय कुणाला लागला? उपचार या शब्दाला. म्हणजे या पूर्ण वाक्यात काय दिसत आहे आपल्याला? तो अकोल्यात पिक्चर पाहण्यासाठी नाही आला, तो अकोल्यात कशासाठी आला? हेतू आहे का? कशासाठी? उपचाराने. त्याचं पोट दुखत होतं म्हणून तो कुठे आला? अकोल्यात आला. मग पाहता याचे काही अव्यय असतात मित्र. समजा आपण समजा याचे घेतले आपण करणवाचक, द्वारे, मुळे, करवी असे शब्द आले तर समजून घ्यायचं की करणवाचक. मग ते शब्द पाठ केल्यापेक्षा त्याचे अर्थ पाठ करायला बोलतात ना. वाऱ्यामुळे कपडे वाळले, मांजराकडून उंदीर मारला गेला. मग त्याच्यापेक्षा आपण जर त्याचा अर्थपाठ केला ना ते आपोआप होती. हेतुवाचकचे काही अव्यय आहेत. हेतुवाचकचे अव्यय पहा. करिता, साठी, कारणे, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव असे शब्द आले की ते हेतुवाचक. मग आपण तेच तर घेतले याच्यात. मग ते शब्द पाठ केल्यापेक्षा त्याचे अर्थ ध्यानात असले ना ते सहज आपल्याला कळणार आहे. आता 6वा प्रकार आहे याचा, तो म्हणजे व्यतिरेक वाचक. व्यतिरेक वाचक. व्यतिरेक वाचक म्हणजे याच्या व्यतिरेकचा अर्थ येतो इथं व्यतिरिक्त. काय नाही? व्यतिरिक्त. मग आता पहा व्यतिरिक्तसाठी शब्द आहे याचे विना, खेरीज, शिवाय, वाचून, न. व्यतिरिक्त म्हणजे अतिरिक्त किंवा त्याच्या व्यतिरिक्त. पहा व्यतिरेक वाचक म्हणजे व्यतिरिक्त वाचक. पहा याच्यामध्ये अव्यय येतात विना, खेरीज, शिवाय, वाचून, निराळा. विना, खेरीज, शिवाय, वाचून, निराळा, व्यतिरिक्त असे शब्द आले तर त्याला म्हणायचं व्यतिरेक वाचक. पण एक ध्यानात ठेवा, इतके मोठे मोठे शब्द आपण जर ध्यानात ठेवले तर असं थोडंसं टेन्शन झालं. असे जर शब्द आले तर त्याला व्यतिरेक वाचक होणार नाही. मित्र एवढं पाठ ठेवले जातात का? जर एकाचे 8-8, 10-10 घेतले तर 18 प्रकारचे 180 होतात. मग व्यतिरेक वाचकच्या साठी आपण म्हणू शकतो व्यतिरिक्त, याच्या व्यतिरिक्त. आता सचिन शिवाय, पहा सचिन शिवाय किंवा आपण म्हणू शकतो सचिन शिवाय भारतीय संघाची कल्पनाच होत नाही. आता सचिन शिवाय भारतीय संघाची कल्पनाच होत नाही. मग या वाक्यात सचिन या शब्दाला काय लागला? शिवाय. शिवाय हा शब्द झाला शब्दयोगी अव्यय. पण या शब्दामध्ये या व्यतिरेक या शब्दाचा अर्थ घ्यायचा व्यतिरिक्त. म्हणजे एखाद्या माणसाचं, एखाद्या घटनेचं महत्व जेव्हा अधोरेखित केला जातो, महत्व जेव्हा वाढवल्या जातात तेव्हा व्यतिरिक्त हा शब्द येतो. महत्व वाढवल्या जाते. मग आता आपण काय म्हणतो? सचिन शिवाय भारतीय संघाची कल्पना होऊ शकत नाही. म्हणजे सचिन काय एक महत्वाचा माणूस आहे. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो सचिन व्यतिरिक्त भारतीय संघाची कल्पनाच होऊ शकत नाही. किंवा आता पहा ऋतिक तुझ्याशिवाय सहलीला मजाच नाही. कसा आहे? ऋतिक असला की मजाच मजा आहे. 2 गोष्टी सांगते इकडच्या तिकडच्या. मग असा कॉमेडी माणूस आहे हा. मग तुझ्याशिवाय सहलीला मजाच नाही. म्हणजे या ऋतिकचं इथं महत्व काय होते? अधोरेखित होते. जिथे एखाद्याचं महत्व थोडं वाढवलं जाते, जास्त नाही थोडं वाढवलं जाते, तेव्हा त्याला म्हणायचं व्यतिरेक वाचक. इथं सचिन नसला तर भारतीय संघ थांबणार आहे का? नाही थांबणार. पण तरी महत्व सांगले जाते. आणि समजा ऋतिक नसला तर आपण का जाणार नाही का? जाणार आहोत. फक्त थोडं महत्व वाढवून दिलं जाते तेव्हा त्याला म्हणायचं व्यतिरेक वाचक. पाण्याविना मासे जगतच नाही. काय म्हटलं मी? पाण्याविना जीवन नाही. मासे जगत नाही याचा अर्थ काय? पाण्याविना जीवन नाही. आता एक लक्षात ठेवा, जिथं व्यतिरेक म्हणजे त्याच्या ऐवजी दुसरा घेऊ नाही शकत आपण, त्याचं थोडं महत्व वाढवल्या जातो. पाण्याविना जीवन नाही. हा विना, विना म्हणजे काय? पाण्या व्यतिरिक्त जीवन नाही.
फक्त एक काम करायचं, तिथं व्यतिरिक्त शब्द बसू शकतो का, बसत असेल तर डायरेक्ट म्हणायचा व्यतिरेक वाचक, नाही तर विना, शिवाय, खेरीज असे शब्द वापरले तर ते काय होणार आहे, व्यतिरेक वाचक. आता पुढचा आहे तुलना वाचक. तुलना वाचक. आता तुलना वाचक आपल्यासाठी लहान आहे का हो, आजचा आहे का हे, नाही. आता तुलना वाचक लहानपणीपासून तोच आपला विषय आहे की आपण झाल्याबरोबर आपली आजी म्हणते, मोठ्यासारखा नाही. तुलना कधीपासून जमून जाते, तर झाल्यापासूनच मोठ्यासारखा नाही दिसत, हा तर थोडा काळात दिसते, बरोबर आहे ना. म्हणजे तुलनावाचक म्हणजे याची तुलना, एकाची तुलना दुसऱ्याशी, कंपॅरिझन. मग कंपॅरिझन करण्यासाठी पेक्षा, तरतम, मध्ये, परीस असे शब्द आले त्याला तुलनावाचक म्हणतात. आपण हे शब्द पाहून राहिलो का, नाही, फक्त आपण ध्यानात ठेवायचे, जास्त फोकस करायचा नाही, फक्त तुलना. काय वाक्य आहे, रामपेक्षा श्याम उंच आहे. रामपेक्षा श्याम्या, बरोबर आहे ना, श्याम उंच आहे. पहा, रामपेक्षा श्याम उंच आहे. राम या शब्दाला पेक्षा हा शब्द लागला, पेक्षा हा शब्द झाला शब्दयोगी अव्यय. मग पेक्षा हा शब्द शब्दयोगी अव्यय झाला आणि पूर्ण वाक्य काय दाखवत आहे, राम आणि श्यामची तुलना दाखवत आहे, तर याला म्हणतात तुलना वाचक. काय म्हणतात त्याला, तुलना वाचक. आता मुलींमध्ये सारिका हुशार आहे. मुलींमध्ये सारिका हुशार आहे. हा मध्ये शब्दाला लागून आलेला शब्दयोगी अव्यय झाला. आणि या सगळ्यांमध्ये काय दाखवतात, तुलना, की या सगळ्या मुली आहेत ना, या मुलींमध्ये कोण हुशार आहे, सारिका हुशार आहे. कोण हुशार आहे, सारिका हुशार आहे. मग पाहता वाक्य आहे, प्रभू काय म्हणतात ते, माणसा परीस मेंढर बरी, बरोबर आहे ना. मग आता हा परीस शब्द काय झाला, शब्दाला तुलना आला, शब्दयोगी अव्यय. आणि याच्यात कोणाकोणाची तुलना आहे गौरव, माणसाची आणि मेंढराची. माणसा परीस मेंढर बरी. तर हा परीस शब्द, हा पेक्षा शब्द, हा मध्य शब्द हे काय करत आहे, दोन घटकांच्या तुलना करत आहेत, म्हणून याला म्हणतात तुलना वाचक शब्दयोगी अव्यय, बरोबर आहे ना. मग या पंख्यापेक्षा तो पंखा खराब आहे, झाली तुलना. आमच्या गावापेक्षा अकोला बकवास आहे, बरोबर आहे. तुलना आहे ना, तुलना आहे असं प्रत्येकाला वाटत असते, सगळ्याच गाव चांगले आहेत, बरोबर आहे. मग हे झालं तुलना वाचक. साहेब पुढचा आहे योग्यता वाचक. कोणता आहे, योग्यता. याच्यात एखाद्या विशिष्ट व्यक्तीची, स्थळाची योग्यता दर्शवल्या जाते, योग्यता दर्शवल्या जाते. आणि हे योग्यता दर्शवण्यासाठी समान योग्यता वाचक. याच्यात योग्यता दाखवण्यासाठी समान, सारखा, या शब्दांचा वापर केला जातो. मग योग्यता दाखवणारे हे सर्व शब्द आहेत. सगळे शब्द नसले तरी आपण योग्यता दाखवू शकतो ना. पाहता काय, ध्वनी, कर्ण, धार, पदा, योग्य, व्यक्ती आहे. आणि माहिती आहे ना त्याला कॅप्टन पूल म्हणतो आपण त्याला. काय, ध्वनी, कर्णधार, पदा, योग्य, व्यक्ती आहे. याच्यातलं पद या शब्दाला काय लागला, योग्य. योग्य या शब्दाला शब्दयोगी अव्यय. आणि हा शब्दयोगी अव्यय पूर्ण वाक्यावरून आपण काय ठरवू शकतो, ध्वनीची याच्यात काय दिसत आहे, योग्यता. अरे काय दिसत आहे, योग्यता आपल्याला याच्यात दिसत आहे. पाहता हा सदरा माझ्या मना जोगा आहे. हा सदरा, हा जो घातलेला नाही, हा शब्द, हा सदरा माझ्या मना जोगा आहे. याच्यातला जोगा हा शब्द मना या शब्दाला लागला म्हणून तो शब्द योग्य अव्यय. पण पूर्ण वाक्यात काय दाखवत आहे की या सदऱ्याची काय दाखवत आहे, योग्यता दिसत आहे की माझ्या तो आवडीचा आहे. त्यानंतर हा पेरू खाण्या योग्य
आहे. हा पेरू खाण्यायोग्य आहे. योग्य हा शब्दयोगी अवयव आणि पूर्ण वाक्यात त्या पेरूची काय दिसत आहे? योग्यता दिसत आहे की हा फेकून देण्याचा नाही, हा खाण्याचा आहे. म्हणजे ज्या शब्दातून योग्यता दाखवल्या जाते त्याला म्हणतात योग्यतावाचक. म्हणून ते अव्यय खूप आहे. सम, समान, सारखा, प्रमाणे, बरं हुकूम, आज्ञे बरं हुकूम हा शब्द सुद्धा काय येणार आहे? योग्यतावाचक. अरे एखादं पत्र लिहिलं खाली असते आज्ञे बरं हुकूम, जुन्या काळी लिहित होते. मग ते काय दिसते? आज्ञे बरं हुकूम म्हणून तिथं शिक्का असे, तो शिक्का कोणाचा असे? तो राजाचा असे. मग त्याच्यातही त्या शिक्क्याची काय दिसत होती? योग्यता दिसत होती. मग आज्ञे बरं हुकूम, बरं हुकूम हे शब्द काय दाखवणार आहे? आपल्याला योग्यता दाखवणार आहे. साहेब पुढचं आहे 9 कैवल्यवाचक. कैवल्यवाचक. साहेब कैवल्यवाचक या शब्दाचा अर्थ ध्यानात ठेवायचा, केवळ एकच व्यक्ती ते करू शकतो, त्याच्याशिवाय जगात दुसरा करूच शकत नाही. मग याच्या वेळ आहे फक्त, केवळ, ना, ना, फक्त, केवळ, फक्त, केवळ, ना, मात्र असे शब्द काय दाखवतात? कैवल्यवाचक. याला दुसरं नाव आहे अन्वयावृत्तीवाचक. अन्वयावृत्तीवाचक. मग आता पहा कैवल्यवाचक म्हणजे काय? तर साध्या शब्दात ते काम केवळ तो एकटाच करू शकतो. पहा, मारुतीच समुद्र लंघन करू शकतात. आता हा च शब्द आला. हा च शब्द काय झाला? शब्दयोगी अवयव. आणि एक ध्यानात ठेवा, हा च शब्दयोगी अवयव झाला, पण तो च हा शब्दयोगी अवयव पूर्ण वाक्यात त्यामध्ये समुद्रावरून उडून गौरव जाऊ शकते का? नाही. मारुतीच समुद्र लंघन करू शकतो म्हणजे तो एकटा व्यक्तीच ते करू शकतो. केवळ देव तुला मदत करेल. आता तू इतक्या संकटात आहे की एखादा व्यक्ती तुझ्या मदत करू शकत नाही, केवळ देव तुला मदत करेल. हा केवळ शब्द काय येणार आहे? कैवल्य. फक्त तो एकटाच ते करू शकतो, दुसरा करू शकणार नाही. आपल्याला माहित आहे काय, भारत पाकिस्तानची मॅच आहे, शेवटचे 2 बॉल राहिले, पण 2 बॉलामध्ये 12 रन पाहिजे. किती रन पाहिजे? 12. मग आपल्याला माहित आहे ऋतिक नाही करू शकत, हे कोण काढणार? धोनीच काढणार. मग आपण म्हणू शकतो धोनीच सामना जिंकून देऊ शकतो. म्हणजे ते काम तो एकटाच करत असेल तर त्याला म्हणायचं कैवल्यवाचक. बरोबर आहे ना? कैवल्यवाचक. पहा, बबलूच ट्रॅक्टर चालवू शकतो म्हणजे ते काम दुसरं घरातलं कोणीच करू शकत नाही. कोण करू शकतो? बबलूच ट्रॅक्टर चालवू शकतो. म्हणजे ते काम तो एकटाच करत असेल तर त्याला म्हणायचं कैवल्यवाचक. त्याला म्हणतात केवळ. बरोबर आहे ना? मग इथं मारुती, फक्त मारुतीच समुद्रलंघन करू शकतो, केवळ मारुतीच समुद्रलंघन करू शकतात. मग असे शब्द आले तर त्याला म्हणायचं कोणता? कैवल्यवाचक शब्दयोगी अवयव. आता त्यानंतर 10 आहे, नक्की थोडं थोडं लक्षात येत आहे. संग्रहवाचक. संग्रहवाचक म्हणजे जमा करणे. संग्रहवाचक म्हणजे जमा करणे. सुद्धा, देखील, आव्यात, सुद्धा, देखील, पण, ही, बरी असे शब्द आले तर समजायचं संग्रहवाचक. मग संग्रहवाचक काय? राम सुद्धा तुला मदत करेल. राम सुद्धा तुला मदत करेल. आता हा सुद्धा काय झाला? शब्दयोगी अव्यय. हा सुद्धा काय झाला? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. राम सुद्धा तुला मदत करेल. हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या मनात आहे मी तुला मदत केलीच, राम सुद्धा तुला मदत करेल. म्हणजे एकापेक्षा जास्त ऍडिशन जिथं होत असेल त्याला म्हणायचं संग्रह. अरे संग्रह म्हणजे जमा करणार, मग जरा जास्त वाढत असतील त्याच्यात तर त्याला म्हणायचं संग्रहवाचक. मग पादा, ऋतिक सुद्धा तुला मदत करेल. अरे मी तर केलीच
पण ऋतिक सुद्धा तुला मदत करेल. अरे मी तुला मदत केली पण बबलू सुद्धा तुला मदत करेल. बरोबर आहे ना. म्हणजे याच्यात काय होत आहे, ऍडिशन होत आहे. आणि जिथे ऍडिशन होत आहे त्याला म्हणायचं संग्रहवाचक. मी सुद्धा तुला, देव देखील भक्तासाठी धावून येतो. अरे लोकच नाहीत, भक्तासाठी कोण धावून येतो, देव देखील भक्तासाठी धावून येतो. म्हणजे याच्यात मनात काय असते माहिती आहे का, की आधी कोणीतरी आहे आणि याच्यात काय होत आहे, ऍड होत आहे. याच्यात अधिक होत आहे. पण अधिक होत असेल तर त्याला म्हणायचं संग्रहवाचक. चला संग्रहवाचक. पुढचा आहे संबंधवाचक. विषय, विषयी, संबंधी असे शब्द आले तर समजून घ्यायचं ते संबंधवाचक. दोघांमधलं रिलेशन याच्यात दाखवलं जाते. भारताविषयी माझ्या मनात अपार प्रेम आहे. भारताविषयी माझ्या मनात अपार, माझा देश आहे भाऊ भारत, आणि या भारताविषयी माझ्या मनात कसं आहे, अपार प्रेम आहे. मग याच्यात काय दिसत आहे, माझा आणि भारताचा संबंध. पाकिस्तान विषयी माझ्या मनात अतिशय द्वेष आहे. विषयी हा संबंध दाखवता ना, तो चांगला असो का वाईट असो, याला म्हणायचं संबंधवाचक. तो राम संबंधी बोलतही नाही. अरे रामाची श्यामाचं भांडण झालं, रामाचं आणि श्यामाचं भांडण झालं, पण आपल्या समोर कोण आहे, राम आहे. आणि अशाच काहीतरी गोष्टी चालू आहेत का आपण म्हणतो श्यामाविषयी सांगतो. अरे तो राम्या त्या श्याम्या संबंधी शब्दही काढत नाही. मग हा विषयी, संबंधी असे शब्द आले तर त्याला म्हणायचं संबंधवाचक. काय म्हणायचं त्याला, संबंधवाचक. नक्की लक्षात येऊन राहिलं. हे 3 शब्द ध्यानात ठेवायचे. त्यानंतर 12वा आहे साहचर्यवाचक. साहचर्यवाचक. साहचर्यवाचक म्हणजे याचा साधा शब्द आहे सोबत. सोबत याचा अर्थ काय होतो, सोबत, संगे, सह, सकट. आता असे जे काही शब्द आहेत, हे शब्द आले तर त्याला म्हणायचं साहचर्यवाचक. आता पूर्ण शब्द साहचर्यवाचकचे: संगे, सह, बरोबर, सकट, सहित, निशी, सवेत, समवेत असे शब्द आले तर त्याला म्हणायचं साहचर्यवाचक. मग साधा अर्थ साहचर्य म्हणजे सोबत. आता वाक्य आहे, त्याच्या वडिलांनी त्याला आमच्या कपड्यानिशी हाकालून दिले. बघू, त्याच्या वडिलांनी त्याला आमच्या कपड्यानिशी हाकालून दिले. अंगावरचे कपडे आहेत ना त्याच्या सहित निशी म्हणजे सोबत, त्याच्या कपड्यासोबतच त्याला हाकालून दिले. मग असे शब्द काय येणार आहे, साहचर्यवाचक. आता वाक्य आहे, पुष्पा संगे, पुष्पा संगे मातीस सुवास लागे. आता वाक्य बघा काय, पुष्पा संगे मातीस सुवास लागे. हा संगे त्याला शब्द योग्य हवे आणि हा शब्द योग्य हवे. संगे म्हणजे सोबत. अरे मोगऱ्याचं फुल जर जमिनीवर पडलं तर त्या जमिनीचा काही वेळानं वास येते, म्हणून ते म्हणते पुष्पा संगे मातीस सुवास लागे. मग हे काय झालं, सोबत. याचा अर्थ काय, आमच्या कपड्यानिशी म्हणजे आमच्या कपड्यात सोबत त्याला आकलून दिले. पुष्पा संगे मातीचा सुवास लागे म्हणजे हा संगे म्हणजे पुष्पासोबत मातीचा सुवास लागते, बरोबर आहे ना, असा त्याचा अर्थ होतो. आता पुढचं वाक्य आहे, त्याने मुलाबाळांसह घर सोडले. त्याने मुलाबाळांसह घर सोडले. कोणासोबत घर सोडलं त्यांना, सोबत कोण गेले, मुलाबाळांसह. साहेब साहचर्यवाचक. जिथं सोबत कोणीतरी घेऊन जात आहे त्याला म्हणायचं साहचर्यवाचक. काय, साली सकट फळे खावी. बबलू कोणासही साली सकट फळे खावी. दुसरा अर्थ खाल्ला तर मार खाशी, बरोबर आहे ना. साली सकट फळे
खावी. अरे हा सकट म्हणजे सोबत. साली म्हणजे फळाची साला, बायकोची बहीण नाही. आता साली सकट फळे खावी. हा सकट म्हणजे साली सोबत फळे खावी असं तो म्हणते. म्हणजे फळाच्या साल जे आहे ना तेही खायला पाहिजे असं तो म्हणते. म्हणजे इथं हा शब्द काय आला, सोबत. नाही तर दुसरी सोबत खाल्ली तर खेटर खावे लागते. पादा साहचर्य वाचक. त्यानंतर पुढचा असा आहे भागवाचक. कोणता आहे, 13वा भागवाचक. भाग म्हणजे हिस्सा. अरे भाग म्हणजे हिस्सा. याचा जर आपल्याला अर्थ माहित असला ना तर मग ते शब्द आपोआप जुळतात. मग पाहता पैकी पोटी आतून, याची आवडत पैकी पोटी आणि आतून. आता लक्ष द्या, पैकी पोटी आतून. भाग म्हणजे हिस्सा. भाग म्हणजे हिस्सा. आज क्लासला 10 पैकी 4 जण उपस्थित आहेत. हा काय झाला, हिस्साच झाला ना. या झाडावरील 15 पैकी 13 पक्षी उडून गेले. 15 पैकी किती उडून गेले, 13. हिस्सा उडून गेला ना त्याचा. काय, गौरवला नीट मध्ये 720 पैकी 710 मार्क मिळाले. किती मिळाले, 720 पैकी स्वप्नात 710. म्हणजे काय झाला हा हिस्सा. अरे वडिलांनी बबलूला 20 एकरापैकी 3 एकर दिले. किती दिले, 3 एकर दिले. काय झाला, भागवाचक. काय झाला, भागवाचक. म्हणजे याच्यात काय झाला, हिस्सा दाखवला. काय दाखवला, हिस्सा दाखवलेला आहे. त्यानंतर पहा पुढचा आहे 14व विनिमय वाचक. विनिमय वाचक. विनिमय याला इंग्लिश मध्ये म्हणतात बार्टर. वस्तू विनिमय पद्धत, एकाच्या बदली दुसरी. काय, आता त्याचे अव्यय आहे का विनिमय वाचक मध्ये, बद्दल ऐवजी, त्यानंतर आहे बद्दल ऐवजी, बदली, मोबदला, जागी, असे अनेक. पाहता बद्दल ऐवजी, बदली, मोबदला, जागी. पाहता एकाच्या बदली दुसरी. मला चहा ऐवजी कॉफी द्या. एकाच्या बदली दुसरी. आई म्हणते जा काकूला साखरे ऐवजी गुळ माग. म्हणजे एकाच्या बदली दुसरा. पहा राजदूत गाडीमध्ये पेट्रोल ऐवजी रॉकेल टाकतात लोक. काय टाकतात, पेट्रोल ऐवजी रॉकेल टाकतात. एकाच्या बदली दुसरा. पहा धोनी ऐवजी विराटला कॅप्टन करावे. काय, एकाच्या जागी दुसरा आला तर याला काय म्हणायचं, विनिमय वाचक. एकाच्या बदली दुसरा येणे. एकाच्या गुळाऐवजी साखर हवा. काय हवा होती, साखर हवा. विनिमय वाचक. मग 15वा आहे साहेब आता दिक्वाचक. दिक्वाचक. दिक म्हणजे समोरची दिशा. दिक म्हणजे समोरची दिशा. मग ते आहेत पहा दिक्वाचकचे शब्द आहेत प्रत, प्रति, लागो, लागोनिया आणि कडे. आतापर्यंत एकही शब्द मी पाठ करायला सांगितला नाही, पण हे दिक्वाचकचे पाठ करायचे. प्रत, प्रति, लागो, लागोनिया आणि कडे हे शब्द आले त्याला म्हणायचं दिक्वाचक. आणि दिक म्हणजे समोरची दिशा. ऋतिककडे 10 लाख रुपये आहेत. समोरची दिशाला ऋतिक संबंधी बोलत आहे आणि त्याच्या शब्द काय वापरत आहे, कडे. ऋतिककडे 10 लाख रुपये आहेत. समोरची दिशा. कृष्ण अर्जुना प्रत बोलला. पुन्हा प्रत बोलला, अर्जुना प्रत. म्हणजे कृष्ण आणि अर्जुन समोरासमोर आहे. ते भगवद्गीता सांगणं चालू आहे त्या कुठे, कुरुक्षेत्रावर. बरोबर आहे ना. कृष्ण अर्जुना प्रत बोलला. मग प्रत, प्रति, लागो, लागोनिया, कडे असे शब्द आले तर त्याला दिक्वाचक. काय, बबलूकडे 500 रुपये आहेत. किती रुपये आहेत, 500 रुपये आहेत. समोरची दिशा. बरोबर आहे ना. बंटीकडे 10 रुपये नाही. बरोबर आहे. गौरवकडे 2 रुपये नाही. असे जे काही वाक्य झाले साहेब
हे काय येणार आहे, दिकवाचक. म्हणजे समोरच्याशी बोलत आहो मी, तुम्ही समोर आला समोरच्याशी बोलणे याला म्हणतात दिकवाचक. साहेब त्यानंतर आहे विरोधवाचक. विरोधवाचक, हा तर आपल्या रक्तातला भिनलेला विषय आहे. विरोधवाचक काय, विरुद्ध, विन, उलट, उलट आणि उलटे. काय, शेजारील राष्ट्राची पूर्ण शक्ती भारताविरुद्ध कट कारस्थाने करण्यातच संपते. विरोधवाचक भारताविरुद्ध, बरोबर आहे ना. त्यानंतर पहा, पोलिसांनी चोर पकडला, उलट चोरच पोलिसांवर मारहाणीचा आरोप करत आहे. काय, विरोधवाचक. विरुद्ध, विन, उलट, उलटे असे शब्द आले तर त्याला काय म्हणतात, विरोधवाचक. बरोबर आहे ना, विरोधवाचक. विरुद्ध दिशा विरोध त्याच्यामध्ये दिसला पाहिजे. त्यानंतर 17वा आहे परिमाणवाचक. परिमाणवाचक. परिमाणवाचक म्हणजे काय हो, संख्यादर्शक हा शब्द असतो आणि त्याचा एकच अव्यय आहे, तो म्हणजे भर. कोणता आहे, भर. तो दिवसभर रडला. दिवसभर कसा UPSCचा निकाल लागला आणि तो भारतात 3रा आला तर ते आनंदाचे अश्रू असतात ना. तो दिवसभर रडला. कसा, पहिल्या आईचा फोन आला, बाबाचा फोन आला, असा आला तसा आला, बरोबर आहे ना. पण तो दिवसभर रडला. काय आला, परिणाम. परिणामवाचकचा एकच शब्द, तो दिवसभर पावसात उभा होता, गोळ्या संपल्या त्याच्या, तो परिणामवाचक. त्यानंतर 18वं पूर्णतावाचक. पूर्णतावाचक. पूर्णतावाचक मध्ये 2 शब्द आहेत, पुरेसा आणि पुरता. आता चहा पुरता साखर आहे. चहा पुरता म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच. तू समजा आता गौरव आला की दादा जरा साखर दे, मग नाही रे बाबा 3 चमचे तर साखर आहे. चहा पुरता साखर आहे. पूर्णतावाचक म्हणजे माझा चहा होते, तू मागू नकोस, याला म्हणतात पूर्णतावाचक. काय, मी पास होण्या पुरेसा अभ्यास केला, मेरिट काही नाही. इथं कसं आहे, सॅटिस्फाईड आहे, समाधानी माणूस आहे, जास्त अभ्यास काही करत नाही, बरोबर आहे ना. सध्याही परीक्षा झाला तर बबलू फायनल इयर मध्ये पास होईल एवढा पुरता अभ्यास कोण केलेला आहे, बबलूने केलेला आहे. म्हणजे याच्यात काय शिल्लक नाही ना कमी नाही, याला म्हणतात पूर्णतावाचक. वेळी नपासही होत नाही, मेरिट येत नाही, याला म्हणतात पुरेसा वाचक. शब्दाला लागून आलेल्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. वाक्यातील नाम व सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. एक ध्यानात ठेवा, सगळे शब्द शब्दाला लागून आलेले आहेत का, नाही. तर ध्यानात ठेवा, या कैवल्यवाचक मधला केवळ, मात्र आणि फक्त हे 3ही शब्द शब्दाच्या नंतर न येतात, ते शब्दाच्या आधी येतात. केवळ मारुती समुद्रलंघन करू शकतात. मग याच्यातला केवळ, मात्र, फक्त हे शब्द शब्दाच्या आधी येतात तरी त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. एक ध्यानात ठेवा, हे 3 जर अपवाद सोडले ना तर सगळे शब्दयोगी अव्यय शब्दाच्या नंतर येतात, त्याला लागून येतात. नक्कीच समजलं. हा, कालवाचक. कालवाचक शब्दाला लागून आलेल्या शब्दयोगी अव्ययाला कालवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. पाहता उदाहरणार्थ, खाण्याआधी गोळी घ्या. खाण्याआधी, आधी या शब्दाच्या आधी काय, खाणे, पण त्याच्यात काय दिसत आहे, कधी गोळी घ्या, खाण्याआधी, वेळ आहे ना. हा, पाहता दुपार नंतर बक्षीस वितरण सोहळा होईल. कधी बक्षीस वितरण सोहळा होईल, दुपार नंतर. हा नंतर शब्द शब्दयोगी अव्यय, तो कोणाला लागलेला, दुपार. दुपार काय, काळ, बरोबर आहे ना. संध्याकाळी 4 नंतर क्लास चालू होईल. संध्याकाळी 4 नंतर. कधी, 4 नंतर. नंतर या शब्दाच्या आधी 4 लागलेला आहे आणि त्याच्यातून काय दिसत आहे, वेळ दिसत आहे. आणि वेळ दिसत असेल तर त्याला म्हणायचं कालवाचक. स्थलवाचक, याच्यात स्थळाचा होतो. काय, पक्षी घरट्या बाहेर मान काढतो. बाहेर हा शब्द कशाला लागलेला आहे, घरटात. काय, ऋतिक अंगणात उभा आहे. कुठे उभा आहे, अंगणात. तर हा शब्द शब्दयोगी अव्यय आणि तो अंगण हा शब्द स्थळ दर्शक, बरोबर आहे. काय, गौरव खुर्चीवर बसलेला आहे.
खुर्ची वर, वर हा शब्द झाला शब्दयोगी अव्यय, आणि खुर्ची काय झालं स्थळ, स्थळवाचक. आणि एक ध्यानात ठेवा, गतिवाचक मध्ये गती दिसते पण त्या शब्दाला उन्हून लागलेला असतो, आणि ते उन्हून लागून ते दोन्ही शब्द ओरिजिनल काय असतात, काल किंवा स्थलवाचक. फक्त त्या शब्दांना काय लावलेला असतो त्यानं, ऊन किंवा हून. पहा, परवापासून माझी परीक्षा होणार आहे, तसं पाहिलं तर हे ओरिजिनल कालवाचक आहे. जर ऑप्शन मध्ये असलं ना, परवापासून माझी परीक्षा चालू होणार आहे, तर तुम्हाला कालवाचक आणि गतिवाचक पैकी एकच राहील. कारण की परवापासून माझी परीक्षा चालू होणार आहे ते कालवाचकही आहे आणि गतिवाचकही आहे, बरोबर आहे ना. मग उन्हून लागलं तर त्याला गतिवाचक म्हणायचं, आणि ते शब्द एक तर राहतील कालवाचकचे, एक तर स्थलवाचक. साहेब हे खिचडी काहीच नाही. हे कसं आहे माहिती आहे का, हे दोघं त्याचे आई वडील आहेत आणि त्यांच्यापासून हा तयार झालेला आहे. म्हणजे परवा नंतर परीक्षा होईल कालवाचक, परवापासून परीक्षा होईल गतिवाचक. मग ऋतिक अंगणात उभा आहे स्थलवाचक, ऋतिक अंगणातून गेला, तून गेला गतिवाचक. लक्षात येत आहे तुमच्या. म्हणजे शब्द आहेत मुळात हेच, पण त्यांना काय लावता येतो, उन्हून. पुढचा आहे करणवाचक म्हणजे साधन. मी पेनाने लिहितो, करणवाचक. वाऱ्यामुळे कपडे वाळले, कारणवाचक. पंख्यामुळे गरमी होत नाही, काय, करणवाचक, बरोबर आहे ना. काय, यंत्रामुळे मानवाचे जीवन सुकर झालेले आहे, करण आहे ना, साधन आहेत ना ते. हेतू काय, परीक्षेत पास होण्यासाठी गौरव खूप अभ्यास करतो, हेतू आहे परीक्षेत पास होण्यासाठी. तो काही तसाच अभ्यास करत नाही, हेतू आहे, हेतू, बरोबर आहे ना. आज शब्दयोगी अव्यय समजावे यासाठी प्रफुल्ल फ्रेटमध्ये बसलेला आहे, हेतू आहे त्याचा, फ्रेटमध्ये बसण्याचा हेतू दिसला पाहिजे. काय दिसला पाहिजे, हेतू. विद्यार्जनास्तव तो गुरुग्रही राहतो, काय, उपचारानिमित्त तो सोंगठ्याण्यात आला, बरोबर आहे ना, एमडी डॉक्टर आहे तिथं. व्यतिरेक वाचक, याच्या व्यतिरिक्त दुसरा हे करू शकत नाही. काय, सचिन शिवाय भारतीय संघाची कल्पना होत नाही, पाण्याविना जीवन नाही, बंटी विना क्लास नाही, बरोबर आहे ना. व्यतिरेक वाचक, बरोबर आहे. ऋतिक शिवाय सहलीला मजा नाही, तुलना वाचक. प्रफुल्लपेक्षा गौरव ठेंगणा आहे, तुलना झाली, काय झाली, तुलना झाली. योग्यता वाचक, याच्यात काय दिसले पाहिजे, योग्यता. सम समान सारख्या प्रमाणे जोगे बरं हुकूम असे शब्द आले तर त्याला म्हणायचं योग्यता वाचक. काय म्हणायचं त्याला, योग्यता वाचक. त्यानंतर कैवल्य म्हणजे केवळ एकता, संग्रह, संबंध, साहचर्य, भागवाचक. संग्रहवाचक म्हणजे ऍडिशन काहीतरी करतो आपण, काय करतो, ऍडिशन. काय, मी सुद्धा प्रफुल्ला मदत करीन, काय, बंटी देखील प्रफुल्ला मदत करीन, बरोबर आहे ना. हे येणार आहेत संग्रहवाचक. संबंध, संबंध विषयी संबंधी. काय, परीक्षे संबंधी गौरव अतिशय संवेदनशील आहे, परीक्षेची तारीख पुढेच जावी अशी त्याची इच्छा आहे. परीक्षे संबंधी गौरव अतिशय संवेदनशील आहे, संबंध. त्यानंतर विषयी असे शब्द आले तर त्याला संबंध. साहचर्य म्हणजे सोबत. मग पुष्पा संगे मातीचा सुवास लागे, साली सकट फळे खावी, साहचर्यवाचक. भागवाचक, भाग म्हणजे हिस्सा, भाग म्हणजे हिस्सा. या हॉलमधील 10 पंख्यांपैकी प्रफुल्लने 3च पंखे लावले. किती लावले, 3 आहेत 10, त्याच्यातले हिस्से किती लावले, 3. या झाडावरील 20 पक्ष्यांपैकी 13 पक्षी उडून गेले. किती गेले, 13 उडून गेले. काय, ऋतिक जवळ 10 लाखांपैकी 3च लाख राहिले. काय झालं, भाग हिस्सा 3च लाख राहिले, भाऊन बाकीचे उडवले. पुढचं आहे विनिमय. विनिमय म्हणजे एकाच्या बदली दुसरी. काय, कॉफीऐवजी चहा हवा, बरोबर आहे ना. त्यानंतर गुळाऐवजी साखर हवा, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. हे काय झालं, एकाच्या बदली दुसरी. दोन्हीच्या जागी विराट हवा, काय करायचं, विनिमय. दिक म्हणजे समोरची दिशा, प्रति लागू लागून याकडे. हे 5 शब्द पाठच ठेवायचे, कशाच्या आले, दिक्वाचक. दिक म्हणजे समोरची दिशा. विरोधवाचक, विरोध दाखवला जातो. काय, विरोध, भारताविरुद्ध कठोर कारस्थाने करण्यातच पूर्ण शक्ती विरोधी देशांची संपते. परिणामवाचक म्हणजे भर, आणि पूर्णतावाचक म्हणजे पुरेसा किंवा पुरता.
आता पहा हे झाले आपले शब्दयोगी अव्ययाचे एकूण 18 प्रकार. किती प्रकार? 18 प्रकार. आता शब्दाला लागून आलेल्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. हा संपला विषय. आता एक महत्वाचा विषय शुद्ध शब्दयोगी अव्यय. शुद्ध शब्दयोगी अव्यय. मराठीमध्ये काही असे शब्द आहेत की ते शब्द एखाद्या नामाला लागल्यानंतर नामाच्या रूपात बदल करत नाही. नामाच्या रूपात बदल करत नाही त्याला म्हणतात सामान्य रूप होत नाही. काय होत नाही? सामान्य रूप. शब्द आहे च ही सुद्धा, च ही सुद्धा, पा सामान्य रूप. मराठीमध्ये असे काही शब्द आहेत की ते शब्द नामाला लागल्यानंतर त्या नामांचं सामान्य रूप होत नाही. अशाला म्हणतात शुद्ध शब्द अव्यय. शुद्ध शब्दयोगी अव्यय. सामान्य रूप म्हणजे काय पाहू आपण. व्याख्या काय म्हणली? काही शब्दयोगी अव्यय असे आहेत की जे नामाला लागल्यानंतर ते नामांचं सामान्य रूप करत नाही. नामाला त्याच्या मूळ रूपात ठेवतात. त्याला म्हणतात शुद्ध शब्दयोगी अव्यय. हे शब्द कोणत्याही नामाला लागले ना तर नामाचं स्वरूप बदलत नाही. उदाहरणार्थ आता पहिल्यांदा एक वाक्य घेतो मी. समजा राम अंगणामध्ये उभा आहे. आता एक लक्ष द्या. शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? हा झाला शब्दयोगी अव्यय मध्ये. मग हा शब्दयोगी अव्यय झाला तर तो कुणाला लागलेला आहे? अंगणा. अंगणा हा शब्दच नाही, शब्द आहे अंगण. ओरिजिनल शब्द आहे अंगण. अंगणचं काय झालं? अंगणा. अंगणचं काय झालं? अंगणा. त्यानंतर पाहता बंटी. बंटी बंटी शाळेबाहेर आहे. लक्ष द्या. आता बंटी शाळेबाहेर आहे, राम अंगणामध्ये उभा आहे. या दोन्ही शब्दांमध्ये हा मध्य शब्द हा बाहेर शब्द शब्दयोगी अव्यय झाला. मग मध्य हा शब्द कोणाला लागला? अंगणा. आणि अंगणा शब्द कशापासून तयार झालेला आहे? अंग. मग अंगणचं काय झालं? अंगणा. अंगणचं अंगणा हे सामान्य रूप आहे. त्यानंतर शाळा. शाळाचं काय? शाळे. अरे बाहेर या शब्दा बाहेर या शब्दाच्या आधी काय लागला? शाळेत आला. तर एक त्यांना ठेवा हा शब्द शाळापासून तयार झालेला आहे. म्हणजे शब्दयोगी अव्यय लागण्याच्या आधी या शब्दांमध्ये काय होतात? बदल होतात. पण हे जे लोक आहेत ना हे चही सुद्धा देखील बनणार. हे शब्द लावले की अंगणचं अंगणच राहील आणि शाळाचं शाळाच राहील. म्हणजे चही सुद्धा देखील पण नाही असे शब्द आहेत. हे कोणत्याही शब्दाला लागले तर शब्दाच्या मूळ रूपात बदल करत नाहीत. यालाच व्याकरणाच्या दृष्टीने म्हणतात की मराठीमध्ये काही असे शब्दयोगी अव्यय आहेत की ते शब्दाला लागल्यानंतर शब्दाच्या मूळ रूपात बदल करत नाही. अशाला म्हणतात शुद्ध शब्दयोगी अव्यय. म्हणजे शब्दांचं सामान्य रूप करत नाही. अंगण असेल तर अंगणच आणि शाळा असेल तर शाळा. आता उदाहरणार्थ राम. आता कोणता शब्द सांगा, कोणता घेऊ? पहा आता कोणताही घेऊ आपण. पहा राम अंगणात उभा आहे. सॉरी पहा आता याच्यात आपण रामाचे करू. रामाचे अंगण अंगणच. पाहा रामाचे अंगणच चांगले आहे. घर काही चांगलं नाही होऊ. रामाचे अंगणच चांगले आहे. पहा इथं राम अंगणामध्ये मध्ये शब्द लागल्यावर अंगणचं काय झालं? अंगणा. पण इथं हा च लागल्यावर काय राहिलं? अंगणचं अंगण. म्हणजे चही सुद्धा देखील पण हे शब्द कोणत्याही शब्दाला लागले तर त्याच्या मूळ रूपामध्ये बदल करत नाहीत, त्यांचं सामान्य रूप करत नाही. अशांना शुद्ध शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आता पहा रामचे अंगणच सुंदर आहे. रामचे अंगणही सुंदर आहे. रामचे अंगण सुद्धा सुंदर आहे. पहा अंगणच आहे त्या. रामचे अंगण देखील सुंदर आहे. पहा रामचे अंगण पण सुंदर आहे. रामचे अंगण ना सुंदर आहे. म्हणजे पहा
याच्यामध्ये हे कोणतेही शब्द कोणत्याही शब्दाला लावले तर हे त्याच्या मूळ रूपात बदल करत नाही, म्हणून यांना म्हणतात शुद्ध शब्दयोगी अव्यय. पुन्हा एकदा आता बोलतो, थोडा लक्ष द्या. मराठीमध्ये काही शब्दयोगी अव्यय असे आहेत की ते कोणत्याही शब्दाला लागल्यानंतर त्यांचे सामान्य रूप होत नाही, त्यांना शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात. आणि किती आहेत ते? हे च, ही, सुद्धा, देखील, पण, ना. साहेब अक्षरशः हे तोंडपाठ पाहिजे. कसे बाहेर? तोंडपाठ. कारण की याच्यात हमखास एक प्रश्न याच्यावर राहतो. अशा प्रकारे आपला शब्दांची एक महत्त्वाची जात शब्दयोगी अव्यय इथं संपलेला आहे. बरोबर आहे ना? धन्यवाद.